नमस्कार मंडळी. तर अजून एक मस्त हेअरस्टाईल घेऊन आले. सिंपल आहे आणि ज्यांना नसेल हेअरस्टाईल येत ना त्यांनी माझी बघून हेअरस्टाईल नक्कीच करू शकता. ज्या प्रकारे आपल्याकडे डमी असेल या आपल्याकडे स्टँड नसेल तर आपण टेबलाच्या साहाय्याने देखील करू शकतो. काय मिडल पार्टिशन करायचं, साईड पार्टिशन काढून घ्यायचं दोन्ही साईडला मिडल पार्टिशनच्या. त्याच्यानंतर अजून एक पार्टिशन काढायचं आणि जी उरलेली केस आहेत त्याला असा रबर लावून साईडून केस आपल्याला काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून. असं आपल्याला संपूर्ण केसांचं करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून थोडी थोडी केसं घ्यायची आहेत, रबर लावायचं आहे आणि थोडीशी केसं साईडला आपल्याला खेचायची आहेत. आपल्या रिअल केसांवर सुंदर बनते ही हेअरस्टाईल. डमी आहे त्यामुळे डमीची केसं आणि रिअल केसामध्ये खूप फरक असतो. पण काही ना आपण प्रॅक्टिस करू शकतो आपल्या डमीवरती. कशाही असू तर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि दोन्ही साईडून हेअर्स काढून झाले बघा रबर लावून. आता माझी कशी डमी यूज करून करून डमीची केसं छोटी झाली आहेत, अर्धी केसं फ्रीझी पण झाली आहेत, खूप गळतात पण त्या डमीची केसं. आणि बघा इथे पूर्णपणे आपलं रबर लावून हेअरस्टाईल डन झाली आहे. आता जी बाकी उरलेली केस होती ना त्यांना सर्वांना व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आपल्याला टेलकोमने. आणि टेलकोमने कोंब करून झाल्यानंतर सर्व केसांना आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे. जेवढी केस आहेत आपल्या हातामध्ये तेवढ्या सर्व केसांना रबर लावून घ्यायचं आहे. आणि रबर लावून झाल्याच्यानंतर आपल्याला परत ज्या केसांना रबर लावतात 2 पार्ट करायचे आहेत. एक वरचा पार्ट आणि एक खालचा पार्ट. वरच्या पार्टला आपण डिवाईड केल्यानंतर खालच्या पार्टमध्ये ॲड करून रबर लावायचं. वरती खालती करून अशी आपली पूर्ण हेअरस्टाईल रेडी होते. खूप सुंदर हेअरस्टाईल आहे. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जगा इथे मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मग हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करायला विसरू नका. हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की कमेंट करा.